आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। भीमा कोरेगाव दंगल पार्श्वभूमीवर आंदोलकांबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर। पुणे जिल्ह्यात 2018 साली भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। या आंदोलकाच्या बाबतीत सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। या दंगलीतील संशयित आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक घेण्यात आली आणि ते म्हणाले की पोलीस विभागाने याबाबत वस्तुनिष्ठ कार्यवाहीच्या अनुषंगाने अहवाल तयार करावा लागेल। याबाबतची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी म्हटले की जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकाऱ्यांनी नियमानुसार जे प्रस्ताव पात्र होत असतील असे सर्व प्रस्ताव 15 ऑगस्टपूर्वी शासनाकडे सादर करावेत। प्रशासन हे सर्व प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे सादर करेल। तर या दंगलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 8 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। यातील 2 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। एका गुन्ह्यात संबंधिताची निर्दोष मुक्तता झालेली असून सद्यस्थितीत केवळ 5 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती करवीर रिपीट। तर एका गुन्ह्यात संबंधिताची निर्दोष मुक्तता झालेली असून सद्यस्थितीत केवळ 5च गुन्हे दाखल करण्याची माहिती असल्याची माहिती करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी दिली आहे। आणि या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांत अधिकारी दीपक शिंदे, मौसमी चौगुले, प्रसाद चौगुले, सरकारी वकील सूर्यकांत पवार, शहाजी कांबळे, DJ भास्कर, तर दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच इतर भीम अनुयायी उपस्थित होते। 3 जानेवारी 2018 रोजी आंबेडकरवादी समुदायानं भीमा कोरेगावच्या दंगलीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलेलं होतं। या आंदोलनामध्ये सनदशीर संसदीय मार्गानं आपला निषेध नोंदवणाऱ्या आंबेडकरवादी समुदायावर जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला केला। पोलिसांनाही या गोष्टीची पूर्ण कल्पना असताना आंबेडकरवादी समुदायातील 1750 लोकांच्यावर दरोड्यासारखे गुन्हे नोंद केले, शासकीय कामात अडथळा केला, अशा पद्धतीचे गुन्हे नोंद केले। परंतु इथं हे गुन्हे मागं घेण्यासाठी 2000 सालापासून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। हे प्रयत्न आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं, विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे जाऊन गुन्हे मागं घेण्यासंदर्भात राज्य सरकारकडून उचित असलेले जे सगळे मार्ग आहेत, जे शासन आदेश आहेत, त्यानुसार हे गुन्हे मागं घ्यावेत। 1750 लोकांना सामाजिक आंदोलनातून घातलेले जे गुन्हे आहेत ते पाठीमागं सरकार घेऊ शकतं। त्या पद्धतीनं आज पालकमंत्री महोदय नामदार प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रशासन, शासन, पोलीस आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये प्रशासनाला आदेशित केलेला आहे की जे गुन्हे इथं मागं घेता येतात ते इथं घ्यावेत आणि ज्या गुन्ह्यामध्ये 5 लाखापेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे असे गुन्हे राज्य शासनाकडे वर्ग करावे। अलीकडेच एक नवीन आदेश आलेला आहे, पोलीस महासंचालकांच्या देशकालच्या उपसमितीनं या गुन्ह्यांची छाननी करावी, तिकडं उर्वरित गुन्हे पाठवण्याचे आज आदेश दिलेले आहेत। 14 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव संदर्भातील गुन्ह्यांचे सर्व ऑडिट करावं आणि आंबेडकरवादी जनतेला त्यातून मुक्त करावं, अशा पद्धतीचे आदेश आज आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं प्रशासन कमी वेळात हे काम करतील असा आशावाद आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं आम्ही जाहीर करतो। या आंदोलनामध्ये आदरणीय सुभाषराव देसाई, दगडू भास्कर, बाळासाहेब भोसले, सोमनाथजी घोडेराव, त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांचे सगळेच कार्यकर्ते सहभागी होते। वृत्तमानपत्राचे प्रतिनिधी आणि वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।